हाय मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं वर्षाज वर्ल्डमध्ये। तर मी आज ही खूप सारी तुळशीला पानं आलेली आहेत, त्यामुळे आज मी ही तोडत आहे। तर मी कशामुळे तोडत आहे आणि ती सुद्धा एवढी, तर चला आपण सविस्तर रेसिपी बघूयात। तर मी ही पानं तोडून आणलेली आहेत तुळशीची, पण ती धुणार नाही, त्याला पान पान स्वच्छ करून घेणार आहे, पुसून घेणार आहे। का तर ते धुतल्यानंतर त्याचा अर्क निघून जातो, तर ती धुवायची नाहीत आणि फक्त पुसून घ्यायचे, चांगली स्वच्छ करून घ्यायचे। आणि हे बघा तूप आहे, ते जरा खराब झाल्यासारखं वाटायला लागलेलं आहे, जरा जास्त दिवसांचं असल्यामुळं। तर त्याला मी गरम करायला ठेवलंय। आणि मागे मी एक व्हिडिओ टाकलेला तेल किंवा तूप गाळून घेण्याची सोपी पद्धत, तशा पद्धतीने मी याला गाळून घेणार आहे। म्हणजे जरी खाली काही घाण असेल तर ती त्याच्यावरती राहील, नाहीतर गाळणीतून ती खाली जाते सरळ तुपात किंवा तेलात। त्यामुळे असा कापूस टाकून घ्यायचा आणि गाळून घ्यायचे। तर बघा ह्या कापसावरती खूप सारी अशी खालची घाण बसलेली आहे आणि खाली तूप एकदम स्वच्छ झालेलं आहे। आता ते अशा पद्धतीने मी अजून थोडं कोरडं करून घेणार आहे, मोकळं, म्हणजे तूप सर्व खाली पडेल। बघू शकताय तुम्ही, थोडासा आहे कचरा खालचा। आणि हे पातेलं परत मी गॅसवरती चढवणार आहे आणि त्याला गरम करायचंय चांगलं, आणि त्याच्यात ही तुळशीची पानं टाकून घ्यायचे। जर तुपाला तुमच्या वेगळा वास लागलेला असेल किंवा तूप जास्त दिवस झालेले असेल तर त्यात ही माझी आजी आई अशा पद्धतीने ती परत एकदा कडवून घ्यायची, म्हणजे तूप पहिल्यासारखं जाग्यावर यायची, त्याची टेस्ट, त्याचा वास सर्व जाग्यावर येतो। आता कोण कोण विड्याची खायची पाने पण टाकतात, पण आमच्यात पहिल्यापासून आम्ही तुळशीची पाने टाकतो। त्याने काय होतं की सर्व तुपाला कलर, वास, चव सर्व जाग्याला येते त्याची। ही साधी सोपी पद्धत आहे तूप कडवण्याची। जर तुम्हाला सुरुवातीला सुद्धा तूप कडवताना तुळशीची पाने टाकायला पाहिजेत, ती टाकायची असेल तर तुम्ही तेव्हा सुद्धा टाकू शकता, त्याने तूप लवकर खराब होत नाही। आणि ही तूप मी चांगलं कडवून घेतलेलं आहे, गॅस बंद केलेला आहे, आता ते गार होऊ द्यायचे। आणि मी परवा एक व्हिडिओ टाकलेला घीवाली चाय म्हणून, तर माझ्यात मुलांना पण आणि मला पण असं तूप चहात घ्यायला खूप आवडतं आणि मी घेते दिवसातून एकदा तरी घीवाली चाय, कारण ह्याचे शारीरिकदृष्ट्या पण मला बेनिफिट चांगले मिळालेले आहेत, त्यामुळे मी घेतच असते। तर तुम्ही सुद्धा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडलेला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करा। तोपर्यंत धन्यवाद।